आज याचं आपण छोटे छोटे गोळे तयार करूयात, जेवढे आपल्याला करायचे आहेत तेवढे. तर थोडं आपण याला पिठामध्ये डीप करून त्यामुळे पातळ पुरीसारखे. तू ती भाई फोल्ड नाही करणार आहेस का? नाही तुझ्या त्या हाताला मैदा लागला तर? नाही, आम्हाला एक्सपिरियन्स आहे, सवय आहे मला रोजची. मला असं रोजचं चांगलं राहायलाच आवडतं. हे असं टापटीप राहणं तुझी आवड आहे का? हो, घरात पण मी झोपताना पण चांगले कपडे घालून झोपतो, परफ्यूम वगैरे मारून. एकाच शेपमध्ये करा म्हणजे तुमचं मोमोज जाड किंवा पातळ असं बनणार नाही झाल्यावरती फायनल. ठीक आहे यार, मला हे ना कौतुक करायचं प्रेक्षकांसमोर. एक मिनिट ना, तुला डिस्टर्ब करतो. अगदी म्हणजे कर्कटक ठेवून काढल्यासारखी गोल. अरे क्या बात है यार यश. इतका तरुण, इतका छान हँडसम मुलगा फोकस्ड असला की त्याच्या हातून काम कसं होऊ शकतं बघा. त्यामुळे घराघरात एपिसोड पाहणाऱ्या तरुणांनो, फोकस्ड राहा. तुमचं गोल काय आहे ते ठरवा, तर तुमच्या तुमची गोल पुऱ्या बनतील. अरे मोमोज मित्र, साठीच्या. आपली वेवलेंथ जुळायला लागली. हा क्या बात आहे यार. हे तुझ्या मित्रांच्या यादीत मला ऍड करा. हो. चल पुढे काय करूया. आता आपलं ते सारण तयार झालं असेल. झालेलं आहे. मला वाटतं आपण ते मागवून घेऊया आचारी बुवांकडून. अरे यस, वाटण तयार आहे. आलेलं आहे. आचारी बुवा प्लीज या वाटण घेऊन आमचं. या या या. इतका छान देखणा हँडसम रुबाबदार तरुण तुम्हाला विनंती करतोय, काय वाटतं की नाही? थँक्यू सो मच. छान smell आहे ना? अरे फार सुगंध मस्त आहे. पुढे काय करूया. आता आपण एक पॅन घेऊयात आणि त्याची आपण फायनल स्टफिंग तयार करून घेऊया. जे आपल्याला मोमोज मध्ये भरायचं भरायचं आहे. तेल घालून त्यात टाका 2 ते 3 चमचे तेल. बस. आता आपण टाकूयात 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा आणि याला व्यवस्थित आपण 80% म्हणजे 80% याला आपण शिजवून घेऊयात. आता याच्यामध्ये आपला कांदा जो आहे तो 80% शिजलेला आहे. आता जो आपण मसाला तयार केला होता वाटण. तो आपण यात टाकूयात वाटण. वा 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 वा. अरे हे अस्सल देसी मोमोज होत आहेत. हो. गुड आयडिया यार यश, ग्रेट. आणि पाण्याचा अजिबात उपयोग करायचा नाही, कारण जेव्हा आपण टाकतो चिकनचा खिमा तेव्हा त्याला पाणी सुटतं ऑटोमॅटिक. आता हे एवढं झाल्यावरती आपण टाकूया सगळे मसाले. आता यात आपण ॲड करूयात हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, लिंबाचा रस 2 चमचे आणि जी आपण पुदिन्याची पाने घेतली होती तर ती आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत वरून. पुदिना आपण याला तेलामध्ये भाजायचं नाही किंवा त्याला तळायचं नाही. त्याची कडवट जी टेस्ट असते ती पण तुमच्या त्या मसाल्यामध्ये येते. मिंट फ्लेवर. येस, म्हणून त्याला वरूनच टाकायचं याच्यामध्ये. आता यात आपण ॲड करतोय कांद्याची पात 1 चमचा. आता त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. काय सुगंध येतोय रे यश, घे. कमालीचा यार. आता याच्यामध्ये आपल्याला जे सगळं टाकलं होतं ते परफेक्ट मिक्स झालेलं आहे. आता यात आपण ऍड करूयात चिकन चिकनचा खिमा. अर्धी वाटी. ओके. आणि त्याला आपण व्यवस्थित मिक्स करूयात. आणि आता यात आपण ऍड करूयात शेवटची गोष्ट, ती म्हणजे चवीनुसार मीठ. त्याला व्यवस्थित आपण मिक्स करूया. आणि 4 ते 5 मिनिटासाठी याच्यावर झाकण ठेवून याला आपण वाफेवरती शिजायला ठेवूयात. मस्त, फार लिंबू छान. आहे ना? एकदम मंद आचेवरती आहे. आणि माझी खात्री आहे आपल्या पदार्थाचं नाव कुठले मोमोज आहेत? खरडा चिकन खिमा मोमोज. खरडा चिकन खिमा मोमोज. खरडा आहे कारण याच्यामध्ये मिरचीचा, पुदिन्याच्या पानांचा, लसूण कांद्याच्या अद्रकचा. पातीचा, लसणाचा, अद्रकाचा आणि कोथिंबिरीचा आहे खरडा. चिकन खिमा आहे आणि ह्या सगळ्याचे आपण करतोय मोमोज. म्हणजे मोमोज हा जरी पाश्चात्य पदार्थ असला तरी त्याला खरडा देऊन त्याच्या आतलं जे सारण आहे ते बदलून, ज्याला आपण स्टफिंग म्हणतो, ते बदलून यशनी त्याला पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रीयन ठसक्यामध्ये आणलेलं आहे. हो, अफलातून. मला ह्या थॉटच खूप आवडला. सारण आपलं आता तयार आहे. तयार आहे. झाकण काढून बघूया. ब्युटिफुल. त्याला कलर पण छान आलाय, फ्लेवरफुल पण झालंय ते. बघा, चेक करा. राहायला काढू त्याच्यामध्ये.
बरं आता हे आपण चिकन किमा मोमोज साठी लागणारं स्टफिंग त्याच्यामध्ये तयार केलं, हो. त्याच्यामध्ये आपण खरडा केला आणि मिक्स केला. बरोबर. पण ह्या मोमोज साठी जर आपल्याला काही वेगळ्या फ्लेवरचं स्टफिंग करायचं असेल तर आपण करू शकतो का? हो, नक्की करू शकतो. यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस, मसाले किंवा आपल्या आवडीनुसार भाज्या ऍड करून तुम्ही याची नवीन स्टफिंग तयार करू शकता. हा, म्हणजे बदल करू शकतो की नाही? आता आपण जे लाटले होते मगाशी ते आपण शीट्स घेऊयात मैद्याच्या आणि 1 टेबलस्पून एवढ्याच्यामध्ये आपण तयार केलेलं खरडा चिकन खिमाचं स्टफिंग ते आपण भरूयात. आणि भरताना तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही याला डिझाईन किंवा पिंचिंग तुम्ही याला देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी माझ्या स्टाईलमध्ये याला पिंच करतोय म्हणजे आपले मोमोज दिसायला पण छान दिसतील. किती छान यार यश. तयार आहे आपला पहिला मोमोज बनून रेडी. यार मला तुझं खूपच कौतुक वाटतंय, किती छान कळीदार त्याला आकार दिलायस यार. त्याला एकदा मिक्स करा. मिक्स करूयात आपण याला एकदा. परत आपण सेम जसं आपण पहिला मोमोज केला होता तर तसं आपण परत दुसरा पण करून घेऊयात. आता आपण हा गॅस बंद करूया. बंद करूया. वा, मस्त. आता आपण करूया सेकंड स्टफिंगचं मोमोज, पण त्याला आपण देऊयात दुसरा डिफरंट शेप. अरे क्या जो की बात आहे. सोपा पण असेल आणि तुम्ही त्याला इझिली करू पण शकता. चवीतही फरक, आकारातही आकारात फरक. फरक. त्याला असं मधून बंद करून घ्या आणि त्याला इथून फोल्ड करून प्रेस करा. सेम असं करून त्याला असं फोल्ड करा. लाईक या फॉर्म मध्ये तुमचं हो, पॉकेट तयार झालंय. Yes, या फॉर्म मध्ये. लाईक मला चॉकलेट पण मोमोज बोलू शकता. त्याला तसा शेप त्याला आलेला आहे. सेम आपण तसंच परत दुसरं पण करून घेऊयात. फार छान झालं. आता मोमोज म्हणलं की वाफवून आलं. येस. मग आता आपण गॅस लावून घेऊया. आणि पाणी करून त्याला स्टीम करत. येस सर. ही मात्र बेसिक तयारी मी थोडीशी करून ठेवतो. हो, जेणेकरून लवकर होईल. अर्थात हे बघ, खाली पाणी घातलेलं आहे, जाळीदार ठेवलेलं आहे. याला काही लावायचंय? नाही, काहीच नाही. त्याला नाही लावलं तरी पण चालेल, कारण आपण जे पीठ मळलं होतं त्यात ऑलरेडी तेल टाकलं होतं, म्हणजे चिपकणार नाही खाली. चल ठेवा मोमोज. किती वेळ लागतो वाफवून व्हायला? 5 ते 6 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं झाकण ठेवू. हो. खवय्यांनो, खरडा चिकन खिमा मोमोज आम्ही 5 मिनिटात वाफवून घेतो. तुम्ही बिलकुल वेळ वाया घालू नका. लिहून घ्या साहित्य आणि कृती.